मला क्लीन चिट दिलेला अहवाल जाहीर करा असं अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे। न्यायमूर्ती चांदीवाल यांनी दिलेला अहवाल जनतेसमोर यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। अहवालातून खोटे आरोप केल्याचं समोर येणार असा दावाही अनिल देशमुख यांनी केला आहे। तर अहवाल समोर आला नाही तर कोर्टात जाणार असंही अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे गृहमंत्री असताना त्यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप झालेला होता आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं होतं, आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यांना क्लीन चिट मिळाल्याचा दावा ते करतायत। तर हा जो क्लीन चिट मिळालेला अहवाल आहे तो जाहीर करा अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे। तर न्यायमूर्ती चांदीवाल यांनी दिलेला अहवाल जनतेसमोर यावा आणि जर तसं झालं नाही तर आपण कोर्टात जाणार असं सुद्धा या ठिकाणी अनिल देशमुख म्हणतात। अहवालातून खोटे आरोप केल्याचं समोर येणार असा दावाही अनिल देशमुख यांनी केला आहे। अनिल देशमुखांना न्यायमूर्ती चांदीवाल यांनी क्लीन चिट दिली म्हणून हा अहवाल जनतेसमोर आला नाही पाहिजे का? हा अहवाल न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावा। 1400 पानाचा अहवाल आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला माहित होईल की कशा पद्धतीनं अनिल देशमुखांवर खोटे आरोप लावले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।